अगं मम्मी मावशी ते आले तोय. हा आले ना. मोठी मावशी येणार होती ती नाही आली का? येणार आहे ती पण येणार आहे. बर मग त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल कर ना खायला. काय करू मग? थांब आलोच 5 मिनिटात. मोठी मम्मी. येणार बर का? काय दादा? दर पनीर आणलं काय तू? हा मग त्यांच्यासाठी मस्त स्पेशल पनीर बनव तुझ्या बरं हाताने. पनीर भाजी करते माझ्या हाताने मस्त. बर तर नमस्कार मित्रांनो, मी आमच्या गावचं एकुलता एक ब्लॉगर शुभ्या. तर आज आपली इथं आले होते मावशीन ते, त्यांच्यासाठी ना मम्मी बनवणार आहे तिच्या हाताने स्पेशल पनीर. आपला अर्धा किलो पनीर आहे, त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते मी तुम्हाला सांगते. 4-5 कांदे घेतले, अद्रक लसूण 2 तांबटे, काजू बदाम याची गिरवी करायची आपल्याला. थोडा असं साईजचा कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि ढोबळी मिरची. गिरवीसाठी आता हे सगळं उकळून घेऊ. आता हे उकळून झालं, आता मोठ्या चाळणीत काढून घेऊ. आता पनीर तळण्यासाठी तेल टाकते. आता आपलं तेल तापलं, आता पनीर तळून घेऊ. पनीर तळून झालं, आता लगेच काढून घेते. आता लगेच गिरवी वाटून घेते. मसाला वाटून झाला, आता खडा मसाला टाकू. हिरवी मिरची टाकू चिरलेली. ढोबळी मिरची, कांदा टाकून घेऊ तळायला. काश्मीरी लाल पावडर, घरची लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि हळद आणि ह्यो पनीर मसाला. आता त्याच्यात टाकून घेऊ. ये पनीर मसाला टाकून घेऊ. ते पाण्यात नाही तर दुधात कालून घ्यायचा बर का. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, आत्ताच आली ती. तिला म्हणलं बस बाई इथं. कोथिंबीर टाकून घेऊ. मसाला तळला, आता गिरवी टाकून घेऊ लगेच. चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडं. ही गिरवी तरी येऊस तर शिजून द्यायची. गिरवी पण शिजली, आता पनीर टाकून घेते. आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊ वरून. आवडली का ग भाजी? हो ताई, खूप छान झाली. तुला आवडली का